सांगलीमध्ये शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आता आक्रमक झालेली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध करणार असून शेतकरी सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाहीत असा थेट इशारा शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिलेला आहे। ही जी काय शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी घाट घातलेला आहे, भूसंपादनाला अक्षरशः गावगाड्यावरती पोलिसांना पाठवून दडपशाहीनं शेतकऱ्यांना ताब्यामध्ये घेऊन भूसंपादनाचं काम अनेक गावामध्ये करताना हे राज्य सरकार दिसत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 25 तारखेपासून उद्यापासून हे सगळं पोलीस प्रोटेक्शनमध्ये भूसंपादन करणार अशा पद्धतीचं कटकारस्थान ह्या सगळ्या राज्य सरकारचं सुरू आहे। ह्या सगळ्या राज्य सरकारच्या ह्या सगळ्या निर्णयाचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय आणि आम्ही सांगतोय की शेतकऱ्याला वाचला पाहिजे, शेतकऱ्याच्या जमिनी वाचल्या पाहिजे। आमची अजूनही विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी ह्या काढून घेऊ नयेत। भूसंपादनासाठी ही जी काही त्यांनी 20,000 कोटी मंजूर केलेत, हे अगदी जी काही त्यांनी निर्णय घेतलाय त्याचा आम्ही बाधित शेतकरी सगळे संघर्ष समितीच्या वतीनं तीव्रपणे निषेध करतोय। या महामार्गाला पर्यायी महामार्ग असताना देखील या सरकारनं स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आज ते पुढे आणायला लागलेला आहे। या शक्तीपीठ महामार्गाच्यासाठी देवदेवतांची नावं देऊन आणि आम्ही या महामार्गांमुळं ही सगळी शक्तीपीठ जवळ आणत असू असं एका बाजूला सांगत असताना खरं कारण त्यांचं असं आहे की विदर्भातलं जे गौण खनिज जे आहे ते खनिज या बंदराला पोहोचवण्याच्यासाठी त्यांना महामार्ग पाहिजेल आहे आणि याच कारणासाठी ते हा महामार्ग रेटून नेत आहेत। परंतु या महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।